मागच्या वर्षी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू झालं आणि अमेरिकेत व्याजदर वाढ चालू झाली। 2020 मध्ये 1% खाली गेलेले अमेरिकेतले व्याजदर आता 5% जवळ पोहोचलेत। त्यामुळे ज्या लोकांनी कर्ज घेतलंय ते खूप मोठ्या अडचणीत सापडले आहेत। मात्र यामुळे बॉन्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे। अमेरिकेत 10 वर्षाच्या बॉन्डवर आता 4.9% व्याज मिळतंय। हा मागच्या 16 वर्षातला उच्चांकी आकडा आहे। अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांना या व्याजदर वाढीचा फायदा तर होतोय, पण भारतीय गुंतवणूकदारांसाठी देखील ही एक गुंतवणुकीची संधी आहे का आणि अमेरिकेतल्या बॉन्डमध्ये भारतातल्या बॉन्डपेक्षा जास्त रिटर्न मिळेल का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया। भारतात 10 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या सरकारी बॉन्डवर सध्या 7.35% व्याज मिळते। यालाच आपण YTM किंवा यील्ड टू मॅच्युरिटी म्हणतो। म्हणजे भारतातल्या आणि अमेरिकेतल्या बॉन्डवर मिळणाऱ्या व्याजात 2.5%चा फरक आहे। मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया दरवर्षी डेप्रिशिएट होतो। त्याचा देखील फायदा बॉन्ड गुंतवणूकदारांना मिळतो। समजा एखाद्या भारतीयाने अमेरिकेतल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक केली आणि त्याला 5% यील्ड किंवा व्याज मिळालं, तसेच या दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपया 3% डेप्रिशिएट झाला, तर गुंतवणुकीवर एकूण 5 अधिक 3 असा 8% रिटर्न मिळेल। अमेरिकेतल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे यावर व्याज डॉलरमध्ये मिळतं। त्यामुळे ज्या लोकांना पुढच्या काही वर्षात त्यांच्या मुलांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायचं आहे, त्यांनी अमेरिकेतल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना USD INRची चिंता करायची गरज राहणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतात बसून अमेरिकेतल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक कशी करायची। भारतीय गुंतवणूकदार US ट्रेजरी बॉन्ड्समध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे ETFच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात। तसेच भारतात अनेक फंड ऑफ फंड्स आहेत ज्या माध्यमातून अमेरिकेतल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करता येते। उदाहरणार्थ बंधन म्युच्युअल फंडने अलीकडेच भारतातील पहिल्या US डेट ETF फंडचं नाव बदलून बंधन US ट्रेजरी बॉन्ड 0 to 1 year फंड ऑफ फंड असं केलं। हा एक ओपन एंडेड फंड आहे जो परदेशी इंडेक्स फंड आणि ETF मध्ये गुंतवणूक करतो। आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडने आदित्य बिर्ला सन लाईफ US ट्रेजरी 1 to 3 year बॉन्ड ETF फंड ऑफ फंड्स चालू केला आहे। या व्यतिरिक्त तुम्ही फिनटेक प्लॅटफॉर्म्सद्वारे ब्रोकिंग अकाउंट उघडून अमेरिकेतल्या बॉन्ड ETF मध्ये गुंतवणूक करू शकता। तुम्ही या ब्रोकर्सद्वारे USच्या सेकंडरी मार्केटमधील ट्रेजरी बिल्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि ट्रेजरी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकता। विदेशी बॉन्ड मार्केटमध्ये गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशनचा लाभ मिळतो, असं मत सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर जितेंद्र सोळंकी यांनी व्यक्त केलंय। मात्र व्याजदराचा बॉन्डच्या किमतींवर परिणाम होतो। जर व्याजदर आणखी वाढले तर बॉन्डच्या किमती कमी होतात, अशी माहिती देखील जितेंद्र सोळंकी यांनी दिली आहे। एकंदरीत विचार केल्यास अमेरिकेतल्या आणि भारतातल्या बॉन्डवर साधारण सारखाच रिटर्न मिळण्याची शक्यता आहे। मात्र ज्यांना आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवायचं आहे, त्यांनी अमेरिकेतल्या बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना USD INR मध्ये होणाऱ्या चढ उतारांचा टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही। मात्र एखाद्या भारतीयाने अमेरिकेत 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तर त्यावर 20% TCS आकारला जातो, हे लक्षात ठेवा।